ज्योती तिच्या जावेला टेरेसवरून मोठ्या आवाजात ओरडत म्हणाली, मोहिनी ऐक ना, आज अचानक माझ्या माहेरातून दादा वहिनी घरी आले आहेत. मला जेवण बनवण्यात थोडी मदत कर ना. मी तुझी थोरली जाऊ आहे. मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे. मग तेवढा हक्क तर तुझ्यावर माझा आहेच ना. मी तुला माझी थोडीशी मदत करायला आणि माझी छोटी मोठी कामं करायला सांगू शकते ना. त्यावेळी मोहिनी किचनमध्ये तिच्या लहान मुलीला तयार करत होती. जावेचं बोलणं ऐकून मोहिनी म्हणाली, अहो ताई, आत्ता मी मिताला तयार करत आहे. तिला शाळेत पाठवायचं आहे. तिला शाळेत सोडून मग मी तुमची मदत करायला येते. हे ऐकता ज्योती भुवया वर करत म्हणाली, मोहिनी तू हे काय बोलत आहेस. पाहुणे येऊन बराच वेळ झाला आहे. त्यांना भूक लागली आहे. त्यांच्यासाठी नाश्ता बनवायचा आहे आणि तुला तुझ्या पोरांना शाळेत सोडायची पडली आहे. एक दिवस तुझी पोरं शाळेत गेली नाहीत म्हणून काही नापास होणार नाहीत. शाळेत तर ती रोजच जात असतात. मोहिनीने काहीच न बोलता मुलांना पटकन शाळेत पाठवले आणि तिची घरातली सगळी कामं सोडून पळत जावेच्या घरात गेली. गोड बोलून ज्योतीने तिच्याकडून चहा, नाश्ता, जेवण, भांडी, घरातली सगळी कामं करून घेतली आणि स्वतः भावाच्या आणि वहिनीच्या सोबत गप्पा मारत बसली. मोहिनीला तिने घरातली कामवाली समजली होती. तिचे दादा वहिनी माघारी त्यांच्या घरी गेल्यानंतर मोहिनी तिच्या घरी जायला निघाली. बिचारी जावेच्या घरातली कामं करून करून थकली होती. तिच्या स्वतःच्या घरातली सगळी कामं करायची अजून तशीच पडली होती. मोहिनी जायला लागली तशी ज्योती तिच्याकडे हसून बघत म्हणाली, मोहिनी तू मला माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहेस. तुझ्या हातचे चवदार जेवण खाऊन माझे दादा वहिनी फार खुश झाले. ते तुझ्या जेवणाची प्रशंसा करत होते. जावेचं गोड बोलणं ऐकून मोहिनी हसत विचार करायला लागली की जेवणाची प्रशंसा तर त्यांच्या दादा बहिणीने केली. यांनी गोड बोलून तर माझ्याकडून मदतीच्या नावावर त्यांच्या घरातली सगळी कामं करून घेतली आणि तिच्याबद्दल एकही चांगला शब्द बोलला नाही. मोहिनी थकून तिच्या घरी परत आली आणि विचार करायला लागली, जावा जावा आहेत, मग एकमेकींच्या सुखदुःखात उपयोगी पडू शकतो. कधी मी त्यांच्या उपयोगी पडेन तर कधी त्या माझ्या उपयोगी पडतील. पण हा मोहिनीचा खूप मोठा गैरसमज होता. कारण ज्योतीला फक्त गोड गोड बोलून कामं करून घ्यायला माहीत होती. कामं करायचं म्हणलं की तिचा हात थरथर कापत असायचा. प्रत्येक वेळी मोहिनीशी गोड बोलून तिचं दुखणं ऐकून तिच्याकडून घरातली सगळी कामं करून घ्यायची. पण ज्योती कधी मोहिनीच्या दुःखात त्रासात तिच्या उपयोगी पडली नाही. काही दिवसांनी अचानक मोहिनीच्या घरी पण पाहुणे आले. तिने पण ज्योतीसारखाच विचार केला की थोडा वेळ घरात कामाला हातभार लावायला मदत करायला ज्योतिताईंना बोलवून घेईन. ती पळत थोरल्या जावेच्या घरी तिला बोलवायला गेली आणि तिला म्हणाली, ताई, आज माझ्या घरी माझ्या माहेरचे 5-6 जण जेवायला येणार आहेत. त्यामुळे तुम्ही जरा मला जेवण करण्यात मदत केली तर बरं होईल. ज्योती दारातच उभी राहून केस सुकत होती. मोहिनीचं बोलणं ऐकून ती तिला टाळत म्हणाली, अगं मोहिनी, आज तर मला घरात खूप कामं आहेत. पापड सुकायचे आहेत. घरातली कामं तशीच पडली आहेत. बाजारात जायचं आहे. तुला तर माहीतच आहे माझ्या घरात किती कामं असतात. घरची साफसफाई पण करायची आहे. जर मी तुझ्या घरी काम करायला आले तर माझ्या घरातली कामं तशीच पडून राहतील आणि मी तुझ्यासारखी जास्त उत्साही पण नाही की तुझ्या घरातली कामं करून मग परत माझ्या घरातली कामं करू शकेन. तू सगळं करत असतेस पण माझ्याच्याने होणार नाही. तुला तर माहीतच आहे मी थोडं काम केलं की मला लगेच थकायला होतं. तू एक काम कर, हळूहळू करून एक एक काम करायला तुझी तूच सुरुवात कर. तुला तर काम करायची सवय आहे. ज्योतीचा सरळ तोंडावर नकार ऐकून मोहिनीचा चेहरा उतरला. सगळ्यात जास्त मोठी गोष्ट जावेने बोललेली तिच्या मनाला ही लागली की तुला काम करायची सवय आहे. मला 4 घराची कामं करायला जमत नाहीत. ती मनात विचार करायला लागली की मी काही कामवाली आहे का. त्यांनी बोलल्यावर नाईलाजाने मी त्यांच्या घरातली कामं करत असते आणि त्या तर मला त्यांची कामवाली समजत असतात. यावेळी तरी उदास होऊन मोहिनी ज्योतीच्या घरातून स्वतःच्या घरी निघून आली आणि स्वतः तिच्या घरातली कामं तिच्या मनाप्रमाणे करायला लागली. तिचे पाहुणे आले, जेवण केलं. तिच्या जेवणाची खूप प्रशंसा केली आणि त्यांच्या घरी परत निघून गेली. मोहिनी जेवण खूप चविष्ट बनवत असायची.
दिवस असेच पुढे गेले. त्या दोघींच्या मुलांचे वाढदिवस एकच आठवड्यात येत असायचे. अगोदर मोहिनीच्या मुलाचा आणि 6 दिवसांनी ज्योतीच्या मुलाचा वाढदिवस यायचा. तोपर्यंत मोहिनीला जावेचा स्वभाव पूर्णपणे माहीत झाला होता. मोहिनीला चांगलंच माहीत होतं ज्योतीला घरातली कामं करायचा किती कंटाळा येतो. ती काम करायला किती आळशी आहे. जास्त काम पडलं तर ज्योती थोडीफार मदत करत असायची. पण यावेळी तर तिने तिला स्पष्ट नकार दिला होता. तरी पण मोहिनी तिच्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी खूप आशेने ज्योतीच्या घरी गेली आणि म्हणाली, ताई, आपली मुलं तर वेगळी नाहीत ना? हे तर तुम्हीच बोलत असता. आपण दोघी पण मुलांच्या आई आहोत. मग आता तुम्ही माझ्या मुलाची मोठी आई असल्याच्या नात्याने त्याच्या वाढदिवसाला थोडीफार मदत कराल ना? ज्योती हसत म्हणाली, हो ग मोहिनी, करणार ना. का नाही करणार? असा कसा विचार केलास तू की मी तुझ्या मुलाच्या वाढदिवसाला तुला कामात मदत करणार नाही? तू काळजी करू नकोस. तू सांग मला काय काय करायचं आहे, काय काय बनवायचं आहे. सगळी लिस्ट मी बनवते आणि तुझ्यासोबत बाजारात खरेदी करायला पण येते. मग तू घरी आल्यावर सगळं तुझ्या पद्धतीनं बनव आणि मग मी एकटी सगळ्यांना जेवायला वाढते. सगळ्यात मोठं तेच तर काम असतं. त्याची तू काळजी करू नकोस. परत एकदा मोहिनीला खूप मोठा धक्का बसला. याचा अर्थ असा की गोड गोड बोलत तिची जाऊ हे बोलत होती की ती किचनमधल्या कुठल्याही कामात मदत करणार नाही. फक्त तयार झालेलं आहे तर जेवण सगळ्यांना वाढणार, ते पण मोठे उपकार केल्यासारखे. जावेचं बोलणं ऐकून चिडून मोहिनी तिला काहीच न बोलता शांतपणे तिच्या घरी परत गेली. पण आता तिने मनात पक्कं केलं होतं की इथून पुढे काहीही झालं तरी ती तिच्या जावेला तिच्या घरी कामात मदत करायला जाणार नाही. मोहिनीने स्वतः तिच्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टीची तयारी केली. घर सजवलं, जेवण बनवलं, केकची व्यवस्था केली. सगळं तिनं खूप छान पद्धतीनं तयार केलं आणि ते पण वेळेच्या अगोदर. आता ती फक्त ज्योतीच्या मुलाच्या वाढदिवसाची वाट बघत होती. मनातल्या मनात ती पूर्ण तयारी करून बसली होती. तिला तिच्या जावेला कुठे, कसे आणि काय उत्तर द्यायचं आहे. तिला ज्योतीला चांगलीच अद्दल घडवायची होती. तिच्या नजरेत जर मी एक नोकर आहे तर मग माझी किंमत पण तिला कळायलाच पाहिजे ना. मोहिनीला तोपर्यंत ज्योतीच्या बोलण्याचं वाईट वाटत नव्हतं जोपर्यंत ती तिला कामात मदत करायला नकार देत होती. पण जेव्हा तिच्या जावेने तिच्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी मदत करायला नकार दिला तेव्हा ही गोष्ट तिच्या मनाला खूप लागली. ज्योतीच्या मुलाच्या वाढदिवसाचा दिवस आला. 2 दिवसापूर्वी ज्योती वही पेन घेऊन मोहिनीच्या जवळ आली आणि म्हणाली, मोहिनी, पटपट सांग, लिस्टमध्ये काय काय लिहायचं आहे. तू त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी जेवणात कुठले कुठले पदार्थ बनवणार आहेस त्याची पण लिस्ट तयार करते. म्हणजे मला बाजारातून तुला जेवण बनवायला लागणारे सामान आणायला. तुला जे काही पाहिजे ते मन मोकळेपणाने सांग, कारण जेवण तर तूच बनवणार आहेस आणि तुला तर चांगलंच माहीत आहे की त्याच्या वाढदिवसाची सगळी तयारी प्रत्येक वर्षी तूच करत असतेस. जेवणाची तयारीपासून ते घर सजवण्यापर्यंत सगळं तूच बघत असतेस. यावेळी पण तुलाच सगळं बघायचं आहे. त्यामुळे तुला कशा कशाची, कुठल्या सामानाची गरज लागणार आहे त्याची लिस्ट मला सांग. मी आजच जाऊन सगळं सामान घेऊन येते. ज्योती एका दमात बोलत सुटली आणि मोहिनी तिच्या चेहऱ्याकडे एकटक बघत मनातल्या मनात विचार करत होती की किती चतुर आणि चालाक आहेत. मोठ्या असल्याचा चांगलाच फायदा उचलत असतात. त्यांच्या नजरेत मी त्यांची धाकटी जाऊ नाही तर एक नोकर बनून राहिले आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात गोड बोलून नोकऱ्यांच्यापेक्षा जास्त काम माझ्याकडून करून घेतात आणि जेव्हा माझ्या घरी काम करायची वेळ येते तेव्हा माझ्या घरी काम न करण्याची 1000 कारणं त्यांच्याजवळ तयार असतात. काही विचार करत मोहिनी म्हणाली, ताई, माझी तब्येत ठीक वाटत नाही. मला नाही वाटत यावेळी मी तुमची काही मदत करू शकेन. मोहिनीचे बोलणे ऐकून ज्योती डोकं पकडून इमोशनली ब्लॅकमेल करत म्हणाली, मोहिनी, तू हे काय बोलत आहेस? तुझ्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी तर तू खूप छान केलीस आणि आता जेव्हा माझ्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीची वेळ आली तेव्हा
आजारी पडायचं नाटक करत आहेस? प्रत्येक वेळी तूच तर सगळं करत असतेस, मग यावेळी नकार का देत आहेस? माझा मुलगा काय तुझ्या मुलासारखा नाही का? तू त्याची छोटी आई आहेस ना, मग आई होण्याचं कर्तव्य पार पाडणार नाहीस का? तू त्याचा वाढदिवस साजरा करणार नाहीस का? माझ्यापेक्षा तर माझ्या मुलाचे तुझ्यावर जास्त प्रेम आहे. ज्योतीचं बोलणं ऐकून मोहिनी मनातल्या मनात हसत म्हणाली, हो हो ताई, मला चांगलंच माहीत आहे की तुम्ही आता मला एवढं इमोशनली ब्लॅकमेल कराल. एवढं कराल की माझ्या मनात नसताना पण मी हो बोलेन. पण यावेळी काही झालं तरी मी होकार देणार नाही. मोहिनी काहीच बोलत नाही हे बघून ज्योती म्हणाली, हे बघ मोहिनी, मी तुझी काहीच कारणं ऐकून घेणार नाही. कमीत कमी 25-30 लोक वाढदिवसाला येणार आहेत आणि त्या सगळ्यांची जबाबदारी तुझ्यावर आहे. मला काहीच माहीत नाही. मी तुला सगळं सामान आणून देते, बाकी तर सगळं तुलाच करायला लागणार आहे. असं म्हणत मोहिनीचं काहीच न ऐकता ज्योती तिथून उठून निघून गेली. ज्योतीला असं वाटलं की एवढं बोललं तेच खूप झालं. प्रत्येक वेळी ती अशीच गोड गोड बोलून इमोशनली ब्लॅकमेल करून मोहिनीकडून सगळी कामं करून घेत असायची आणि मोहिनी पण नाही नाही म्हणत वेळेवर येत असायची. ज्योतीचा हाच मोठा गैरसमज तिच्यासाठी खूप मोठं संकट बनलं. मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी दुपारचे 12 वाजले तरी मोहिनीचा कुठेच ठावठिकाणा नव्हता. घरात पार्टीची कसलीच तयारी झाली नव्हती. ते बघून ज्योतीला टेन्शन यायला लागलं. ती खूप घाबरली आणि पळत मोहिनीच्या घरी आली. तिने बघितलं तर मोहिनी खोलीत अंगावर घेऊन झोपली होती. तिला झोपलेली बघून रागात ज्योती म्हणाली, अरे वा मोहिनी, आज तू तुझी लायकी दाखवलीस ना. छोटी आई बनण्याचं नाटक करतेस. हेच कर्तव्य असतं का छोट्या आईचं? आजारी पडायचं नाटक करून अंगावर घेऊन झोपले आहेस. गपगुमान गोळी खा आणि माझ्या घरी पार्टीची तयारी करायला चल. आराम करायला वेळ नाही. वेळेचं महत्त्व समजून घे. संध्याकाळपर्यंत घरी सगळे लोक येतील आणि घरात काहीच तयारी न झालेली बघितली तर सगळ्यांच्या समोर माझी किती बेइज्जती होईल. मोहिनी खूप कमजोर आवाजात म्हणाली, ताई, मला रात्रभर खूप ताप आला होता. त्यामुळे अख्खी रात्र मी झोपले नाही आणि अंग पण दुखत आहे. अशक्तपणामुळे मला चक्कर येत आहे. त्यामुळे उभी राहण्याची माझ्या अंगात ताकद नाही. मला नाही वाटत मी तुमची काही मदत करू शकेन. असं म्हणत मोहिनी डोळे झाकून तोंडावर घेऊन झोपली. तिचं उत्तर ऐकून ज्योती स्तब्ध होऊन खांबासारखी तिथेच उभी राहिली. तिला समजलं होतं की मोहिनी खोटं बोलत आहे. ती आजारी नाही. ज्योती म्हणाली, मोहिनी, मला चांगलंच माहीत आहे तू आजारी पडायचं नाटक करत आहेस, खोटं बोलत आहेस. हे ऐकून मोहिनी म्हणाली, हो ताई, मी स्वतः बोलते, मी आजारी नाही, सगळं नाटक करत आहे. पण मी थकले आहे माझ्या घरातली कामं करून करून. तुम्हाला तर माहीतच आहे आपली घरं किती मोठी आहेत. सगळ्या घरांची साफसफाई, जेवण बनवणं, मुलांच्या आवरून त्यांना शाळेत सोडणं, ही सगळी कामं करून मी खूप थकून जाते. माझ्यात हिंमत नाही 4 घरांची कामं करायची. त्यापेक्षा हे चांगलं होईल की तुमच्या घरची कामं तुम्हीच तुमच्या मर्जीने करा आणि इथून पुढे मी पण मनाशी ठरवलं आहे की मी पण मदत त्यांचीच करणार जे माझ्या गरजेच्या वेळी माझ्या उपयोगी पडतात. फालतूमध्ये सगळ्यांच्या घरची कामवाली बनून स्वतःच्या कामाचे आणि शरीराचे का नुकसान करून घेऊ? माझ्याच्यानं होणार नाही. मोहिनीने स्पष्ट शब्दात ज्योतीला तिच्या थोरल्या जावेला नकार दिला. मोहिनीचं बोलणं ऐकून ज्योतीची बोलतीच बंद झाली. आज तिच्याजवळ बोलायला जागाच नव्हती आणि नाही तिच्या प्रश्नाचं उत्तर होतं. ज्योतीला तर हे चांगलंच समजलं होतं की नाती गोड बोलून नाही तर नियमांनी, एकमेकांच्या समजूतदारपणाने एकमेकांची मदत करून चालतात. ज्योती गपगुमान बारीक तोंड करून तिथून निघून गेली. आज पहिल्यांदा तिने तिच्या मुलाच्या वाढदिवसाची सगळी तयारी स्वतः केली. सगळं जेवण स्वतः बनवलं. संध्याकाळपर्यंत तिची अवस्था खराब झाली होती. पण मोहिनीने एकदम मनात ठरवलं की ती नाही जाणार म्हणजे नाही जाणार. तिने आज तसंच केलं. ती मदत करायला गेलीच नाही. आज ज्योतीला मोहिनीचं महत्त्व, तिची किंमत चांगलीच कळाली होती. आज मोहिनीने ज्योतीच्या भाषेत तिला उत्तर दिलं होतं.